छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महाराणी ताराराणी असे अनेक महामानवांवर त्यांनी ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ फक्त मराठीत न लिहिता इंग्लिशमध्ये सुद्धा त्या ग्रंथांचं ट्रान्सलेशन झालं, कन्नडामध्ये झालं, 14 भाषेमध्ये त्या ठिकाणी झालं. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राचा इतिहास, या महामानवांचा इतिहास हा फक्त आपल्या मराठी माणसांपुरता न राहता अख्ख्या देशामध्ये आणि विविध राज्यांमध्ये आणि इतरही देशांमध्ये जावा असा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी होता. परिवाराला मी भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्या परिवाराचं सुद्धा म्हणणं आहे की जो शेवटचा ग्रंथ होता, जो मनापासून त्यांना जयसिंगराव पवार साहेबांना पूर्ण करायचा होता, मंजुताई असतील, त्यांचा परिवार असतील, त्यांच्या पत्नी असतील, हे सगळे मिळून तो जो शेवटचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे तो तिथं पूर्ण केला जाईल. अक्षरशः हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना कुठलाही प्रश्न विचारला पण ग्रंथाबद्दल बोलल्यानंतर त्यांचा जो प्रतिसाद असायचा तो फार चांगला होता. त्याच्यातूनच कळते की त्यांनी अख्खं आयुष्य हे फक्त इतिहास, तो सुद्धा खरा इतिहास. कारण आजच्या काळात आपण बघितलं तर काही लोकांना खोटा इतिहास पुढे आणण्यासाठी फार इच्छा असते, नाही तर प्रयत्न करत असतात. पण असे मोठे जे हिस्टॉरियन होऊन गेले त्यांच्यामुळेच कुठेतरी या लोकांना चाप लागला, या लोकांवर कंट्रोल आला, जे लोक खोटा इतिहास त्या ठिकाणी पुढे आणायचे. त्यामुळे असे लोक समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. साहेब, आज सकाळी आपण ट्विट केलेलं आहे की DGCIच्या एका विभागाच्या डेप्युटी डायरेक्टरला सीबीआयने अटक केली आहे. नेमकं काय या ट्विटमध्ये आपण म्हटलं? बघा, मी सातत्याने हेच सांगतोय, DGCAमध्ये अनेक असे अधिकारी जे भ्रष्ट आहेत. हा जो डेप्युटी डायरेक्टर आहे ज्यांना आजच CBIने पकडलं, तर एअरवर्दीनेस एखाद्या विमानाला द्यायचा अधिकार या अधिकारीकडे होता. मग विमान हे उडू शकतं का शकत नाही हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा. आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांना सुद्धा परवानगी दिली असावी. पण हा एक छोटा मासा आहे, मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत. माझं हेच म्हणणं होतं की VK सिंग हा पोचलेला माणूस आहे. म्हणजे दुर्दैव असं महाराष्ट्रातले प्रमुख जे नेते आहेत हे सुद्धा या चिरकुट VK सिंग सारख्या माणसाला का घाबरतात? VK सिंग उद्या जाऊन अनेक लोकांची नावं घेऊन म्हणून घाबरता का? आता हा VK सिंग जर DGCAमध्ये एवढा पोचला असेल, आता CBIनेच एक छोटीशी कारवाई केल्यानंतर त्यांना भ्रष्ट अधिकारी तिथं सापडला. मग असे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला होता, नाही तर घातपात झाला होता, त्याचे जे सर्व पुरावेत हे क्लीनअप, नाहीतर ते पुरावे संपवण्याचा नाहीतर नष्ट करण्याचं काम अधिकाऱ्याला हाताशी धरून हा VK सिंग करेल हे सातत्याने आम्ही सांगतोय. पण दुर्दैव असं आमचं कुणीच त्या ठिकाणी ऐकत नाही. आम्ही म्हणतोय दादांची CBIकडनं चौकशी झाली पाहिजे, दादांच्या ज्या अपघाताची, पण 60 दिवस झाले सुद्धा त्या बाबतीत कुणी साधा शब्दसुद्धा काढत नाही. आणि या ठिकाणी CBI स्वतःहून कारवाई तिथं करते. मग CBIने जी कारवाई केली ती कशासाठी केली? असं आहे का की डिलिमिटेशनचा जे काही बिल काल आलं होतं त्या बिलाला चंद्रबाबू नायडूची जी पार्टी TDP आहे ती तशी दक्षिण भारतातली येते, तर त्यांनी तिथं पाठिंबा द्यायचा म्हणून मुद्दामून CBIने आत्ताच तिथं कारवाई केली. आणि लगेचच तुम्ही बघितलं असेल की तिथं चंद्रबाबू नायडू जे TDP आहे त्यांनी समर्थन केलं या डिलिमिटेशन कायद्याचं, जे खरं तर त्यांच्या आणि त्या भागातल्या सर्व राज्यांच्या विरोधातला त्या ठिकाणी कायदा आहे. मग CBIचा वापर फक्त चंद्रबाबू नायडूंना घाबरवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांचा जो मंत्री आहे, जे नातेवाईक आहेत राम मोहन नायडू, यांना घाबरवण्यासाठी केला का? म्हणजे असं ज्या काही गोष्टी होत असतील ते चुकीचं आहे. पण याच्या बाबतीतली बरीच काही माहिती आमच्याकडे आलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ती अधिकची माहिती नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी आणेल. बारामतीच्या निवडणुकीचा दाखल झालेला होता या संदर्भात, तो हँडओव्हर झाला का? त्याच्या संदर्भात काय सुनावणी झाली आणि याला जोडूनच चौकशी सुरू आहे. याला जोडूनच आता बारामतीची पोटनिवडणूक होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या प्रचारासाठी प्रचारात आहेत. काँग्रेसने सुद्धा हीच भूमिका व्यक्त केली होती की बिनविरोध करायचा असेल तर गुन्हा दाखल करून घ्या, तपास करायचा. आता काय मागणी असणार आहे? बघा, अधिवेशनामध्ये जेव्हा मी हा मुद्दा मांडला होता आणि मी सांगितलं होतं
की महाराष्ट्रात 3दा प्रयत्न करूनसुद्धा आमचा FIR घेतला नाही. मग आम्ही कर्नाटकात गेलो आणि FIR तो त्या ठिकाणी 0 FIRच्या अंतर्गत तो तिथं केला. एक प्रोसिजर आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. कर्नाटकाच्या एका साध्या पोलीस स्टेशनला कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना तिथं गेल्यानंतर तिथल्या साध्या SHO नाही तर PIली आमचा FIR घेतला. तो FIR काय लगेच तसाच ट्रान्सफर केला जात नाही. तो तिथे असणाऱ्या लोकल कोर्टात जातो. लोकल कोर्टाकडनं परवानगी करून तो DGP कर्नाटकाकडे गेला आणि तिथून मग आपल्या महाराष्ट्राकडे आला. मग अधिवेशनात बोलत असताना मला सांगण्यात आलं, नाही तर माझ्याबद्दल बोलत असताना सांगितलं मी महाराष्ट्राची बदनामी केली. मी कुठेही महाराष्ट्राची बदनामी नाही केली. पण नक्कीच आपल्या या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यांचा FIR न झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारची 100% बदनामी झालेली आहे. एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR साधा होत नसेल तर सामान्य लोकांचा काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि तिथं उत्तर देत असतात. ठीक आहे, त्याला मी प्रतिउत्तर दिलं आणि त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही CIDकडे तो त्या ठिकाणी FIR पाठवू. मग त्याचा अर्थ आम्हाला असं वाटला की तो FIR स्वीकारला गेला. मग आम्ही DGP महाराष्ट्र यांना भेटायला काही दिवसांपूर्वी गेलो होतो आणि त्यांना विचारलं की CM साहेबांनी सांगितलं की आपण तो जो FIR आहे तो CIDकडे तिथं पाठवणार आहात, तो पाठवला का? ते म्हणले हो पाठवला. म्हणजे आम्ही समजू का की तो ॲक्सेप्ट झाला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होणार आहे? ते म्हणले तसं नाही. इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही इन्व्हेस्टिगेशन हे FIRवर करणार नाही, पण आम्ही एन्क्वायरी करू. म्हणजे कुठंतरी DGP साहेबसुद्धा चांगला अधिकारी असला पण त्यांच्यावर पण कुठं ना कुठेतरी दबाव आहे आणि शब्दाचा खेळ करून हा दुर्दैवाने FIR अजूनपर्यंत ॲक्सेप्ट नाही झाला. त्याच्यावर फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे आणि मग एक रिपोर्ट बारामती कोर्टाला ते पाठवतील पुढच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे खरं तर हे दुर्दैव आहे. FIR ॲक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही. काल आपल्यासारखेच काही पुण्याचे पत्रकार हे CIDच्या एका मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधत होते आणि फोनवर संवाद साधत असताना CIDच्या प्रमुखांनीसुद्धा असंच काहीतरी तिथं सांगितलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये CIDच्या प्रमुखांना आम्ही भेटून खरंच काय घडलं आहे हे कुठंतरी आम्हाला सांगा अशी विनंती नक्कीच त्या ठिकाणी करू. आज मुख्यमंत्री आज बारामतीमध्ये आहेत माहिती प्रचारासाठी. कधी उघड करणार आहात? निवडणूक होईपर्यंत वाट पाहणार आहात की त्याच्या आधीच माहिती जाहीर करणार? नाही बघा कसं असतं की अधिवेशनामध्ये हा प्रश्न जेव्हा मांडला त्यात त्यांनी उत्तर दिलं. मी परत एकदा त्याच उत्तरावर एक प्रश्न विचारला, त्याच्यावर परत त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मला जेव्हा असतो मी इन्व्हेस्टिगेशन करतो आहे असं नाही, मी हा मुद्दा फक्त पुढे घेऊन चाललेलो आहे. याला पाठिंबा महाराष्ट्रातला प्रत्येक पत्रकाराचा, तुमच्यासारख्या पत्रकारांचा आहे, महाराष्ट्रात सामान्य लोकांचा आणि एक प्रेशर आल्यामुळे सरकारला उत्तर द्यावं लागतं आहे. आता त्यांनी सांगत असताना सांगितलं पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही म्हणलेले जे विषय आहेत, मांडलेले विषय जसं CBIचा, आम्ही या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊ. तुम्ही जे म्हणताय त्यांच्यापर्यंत मांडू. मग CBI मग FIR या बाबतीत काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू. आता इलेक्शन चालू आहे. होम मिनिस्टर साहेब वेस्ट बेंगॉलमध्ये गेले 15 दिवस जाऊन तिथं अडकून बसलेत. अमित शाह साहेब आपले मुख्यमंत्री साहेब पण इतर ठिकाणी प्रचाराला जात आहेत. थोडा वेळ तिथं दिला पाहिजे, कारण शेवटी आम्ही या बाबतीतलं राजकारण करत नाही. आमचा हा भावनिक मुद्दा आहे. सरकारलासुद्धा वेळ देऊ, या महिना अखेरीसपर्यंत वेळ देऊ, नाही 10 मेपर्यंत वेळ देऊ. पण या बाबतीत जर त्यांनी काहीच केलं नाही मग 100% या सरकारला हा विषय महागात पडेल. पण हा सगळा चौकशीचा विषय संदिग्ध असताना अनेक संभ्रम मनामध्ये असताना आज प्रचारासाठी मात्र मुख्यमंत्री बारामतीमध्ये येत आहेत. मला असं कळालं की उद्या ते बारामतीला सांगता सभेला त्या ठिकाणी येत आहे. सभेचं ठिकाण जे काही पारंपरिक आमच्या सगळ्यांचं होतं, नाही तर दादांच्या पसंतीचं पारंपरिक ठिकाण होतं, हे कुठंतरी बदललं असं आम्हाला कळतं. कारण ती सभा मोठी असणार आहे. तिथं मुख्यमंत्री साहेब आहेत, कदाचित एकनाथ शिंदे साहेब स्वतः असतील, नाही तर त्यांच्या पक्षातले काही नेते असतील आणि इतरही सर्व लोक त्या ठिकाणी असतील. आपण अपेक्षा करूया बारामतीच्या भूमीमध्ये मुख्यमंत्री साहेब येतील आणि मी काय म्हणत नाही ते प्रामाणिकपणे तपाससुद्धा करत असतील. पण मग आम्ही जे मुद्दे मांडलेत अजितदादांच्या बाबतीतले आणि काही गोष्टी त्या बाबतीत जसं CBIची मागणी ही तशी आमची नव्हती. CBIची मागणी ही सुनेत्रा काकींची होती, त्यांच्या पक्षाची होती. त्यामुळे CBIबद्दलसुद्धा ते उद्या भाषणामध्ये बारामतीत बोलतील अशी अपेक्षा करतो. त्याच्याचबरोबर FIR हा अजून स्वीकारला का नाही गेला, इन्व्हेस्टिगेशन मग तपास का होत नाही असं का आम्हाला सांगितलं जाते की हा ॲक्सेप्ट होणार नाही, हा मान्य केला जाणार नाही, फक्त आम्ही एन्क्वायरी करू असं का सांगितलं जातं आहे. आणि हा VK सिंग कोण असा आहे की त्याला सगळेच घाबरत आहेत. मग कुठंतरी बैठका वेगळ्या घेतो, काय नाही
नेते माझ्या खिशात आहेत, अशा प्रकारच्या काही गोष्टी तिथं बोलल्या जातात. 100 कोटी रुपये अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून आत्तापर्यंत VK सिंगच्या कंपनीला महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपये थकीत बिलं जी होती त्याच्यातून त्याला पेमेंट झाले. म्हणजे इथं युवांचे जे काही स्कॉलरशिप्स आहेत ते दिले जात नाहीत. आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर येत नाहीत. शेतकऱ्यांचे अनेक वेगळे वेगळे निधी अडकलेले आहेत. 1,00,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टरचे त्या ठिकाणी बाकी आहेत, प्रलंबित आहेत. पण VK सिंगचे 100 कोटी रुपये हे सहजच्या सहज त्या ठिकाणी दिले जातात. याच्या मागे नक्कीच काय ना काहीतरी आहे. हेच काय आहे हे उद्या जाऊन आम्ही सर्वजण बाहेर काढू. आज मुख्यमंत्री आहेत ते राहुरीमध्ये आहेत आणि प्राजक्त तनपुरे त्यांची भेट घेणार आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. कार्यकर्त्यांशी देखील चर्चा करत आहेत. काय नेमकी उत्सुकता त्या ठिकाणी पाहायला मिळते? प्राजक्तदादा तनपुरे या बाबतीत विचार करत असतील असं मला माहीत नाही. काय शेवटी पुरोगामी विचाराचा पगडा त्यांच्यावर सुद्धा आहे आणि ते जे काय करतात ते काय जीवनामध्ये म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी तसं खूप चांगलं कार्य केलं आहे. मंत्री असताना म्हणजे राज्यमंत्री असताना सुद्धा चांगलं काम केलं आहे आणि पूर्णपणे त्यांना जे मार्गदर्शन आहे हे जयंत पाटील साहेबांचं असतं. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं तसं कुठंच काय होईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. शेवटी एक आहे, 2 दिवसापूर्वी आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी भाजपली डिलिमिटेशनचा कायद्याचं बिल जे पास करण्याचा प्रयत्न केला ते त्यांच्या तोंडावर पडलेले आहेत, म्हणजे कुठेतरी हारलेले आहेत आणि ही फक्त त्यांची सुरुवात झालेली आहे. कुठेतरी त्यांना भीती वाटत होते. अशाच्या अशाच जसं आपलं 553 जी काही सीट असतील लोकसभेची तसं जर आपण गेलो तर उद्या जाऊन आपलं काय होणार नाही. त्यामुळे डिलिमिटेशन करून जसं महानगरपालिकेचा वॉर्ड फोडला जातो, ग्रामपंचायतचा वॉर्ड फोडला जातो, जिल्हा परिषदचा गट फोडला जातो आणि त्यात आपल्या विचाराची मतदान हे फिरवलं जातं, तसंच काहीतरी त्यांना विधानसभेला आणि लोकसभेला करायचं होतं आणि हाच त्यांचा जो डाव आहे तो हाणून पाडला. त्यांची पराजयाची सुरुवात या काल बिलपासून तिथं सुरू झालेली आहे. उद्या या बाबतीत स्पष्टपणे पुण्याला मी एक पत्रकार परिषद घेत आहे, कसं भाजप खोटेपणा त्या करत आहे आणि त्यांचा जो पराजय झाला त्याला कुठेतरी फिरून महिलांचं एक कवच घ्यायचं आणि एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याचा जो प्रयत्न, केविलवाना प्रयत्न हा सरकारकडनं भाजपच्या नेत्यांकडनं केला जातो हे मी नक्कीच उद्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून. आणि दुर्दैव असं दिल्लीतले जे गुजरातचे प्रमुख नेते तिथं बसलेले आहेत ते आदेश काढतात राज्यातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि त्या राज्यांचे मुख्यमंत्री वरून आलेला आदेश तशाच्या तशा त्या ठिकाणी वाचून दाखवतात. असं जर होत असेल तर मग काय म्हणायचं. महाराष्ट्र हे एक वेगळं पुरोगामी विचाराचं राज्य होतं, देशाला दिशा देणारं राज्य होतं. पण इथं मात्र वरून जे काही सांगितलं जातं ते इथं बोललं जातं. म्हणजे आपण काय दिवस आपल्या महाराष्ट्राला आलेत याच्यावरून त्या ठिकाणी कळतं. दिवसंदिवस नवीन प्रकरण आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आज यवतमाळमधल्या 70 युवती गायब झाल्यात अशी बातमी आहे. तर गृह खात्याचा कंट्रोल सुटलेला आहे कालच्या. कारण सुप्रियाताईंनी सुद्धा काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांना अगदी गंभीर राज्यातली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, ढासळली आहे म्हटलेलं आहे. महिला राज्याची प्रतिमा धुळीस मिळाली अशा पद्धतीचा आरोप थेट सुप्रियाताईंचा आहे आणि यासोबतच महिला आयोगाचं पद भरावं अशा पद्धतीची मागणी सुद्धा केली. का नाही म्हणणार, त्या लोकांची ही मागणी आहे. महिला आयोगाचं पद भरत असताना मला फक्त सुनित्रा काकींना या सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची आहे, कोणते चांगले माजी IPS अधिकारी, माजी IAS अधिकारी, नाही तर अशा व्यक्ती की त्यांचं कुठेही राजकारणाचे काही घेणं देणं नाही, अशा निपक्षीय व्यक्तीला त्या ठिकाणी बसवणं हे जास्त योग्य आहे. त्याच्याचबरोबर रोज रोज जे काही दुर्दैवी गोष्ट आपल्याला कानावर पडायला लागलेल्या आहेत त्याचं मुख्य कारण आहे की होम डिपार्टमेंट कुठेतरी कमी पडतं आहे. होम डिपार्टमेंटकडे आज काय कामं आहेत, जरा जास्तच महत्त्वपूर्ण कामं आहेत. ती म्हणजे कशी VIP लोकांना तिथं सिक्युरिटी देणं हा एक फार महत्त्वाचा त्यांचा विषय आहे. पोलिसांचा वापर करून दबाव तंत्र वापरायचं, इलेक्शनमध्ये वापरायचं. हे मी कुठं साताऱ्यातच तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे मंत्र्यालासुद्धा पोलीस धक्काबुक्की करत असतील तर सगळे पोलीस डिपार्टमेंट या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे भाजपची दुर्दैव असं बोलावं लागेल, भाजपची B टीम म्हणून काम करायला लागले का काय अशी आम्हाला भीती आहे. सगळेच पोलीस अधिकारी तसे असतात असं म्हणून चालणार नाही. पण जर वरिष्ठांनाच दबाव तसा असेल तर मग सामान्य लोकांच्या ज्या काय अडचणी त्या सोडवायला कधी वेळ मिळणार. अजितदादांसारखा एवढ्या मोठ्या नेत्यांचा, लोकनेत्याचा FIR साधा इथं केला जात नसत दबावपोटी, तर मग आपण पोलीस डिपार्टमेंटकडनं वेगळी अपेक्षा त्या ठिकाणी करणार आहोत. आज महिला
साताऱ्याच्या घटनेचा उल्लेख फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी म्हटलं की राहुल गांधी यांनी 70 कोटी महिलांचा या ठिकाणी अपमान केला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घालून माफी मागली. आणि हा संविधानावरचा हल्ला आहे. 2023ला जेव्हा पार्लमेंटमध्ये एक सेशन घेतलं गेलं होतं ते सेशन होतं महिला आरक्षणाचं. 2023 आणि त्या काळातली जर तुम्ही ट्विट बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा ट्विट आहे. मोदी साहेबांचे आभार व्यक्त केलेत त्यांनी, सगळ्या खासदारांचे आभार व्यक्त केलेत की महिला आरक्षण आता देशामध्ये लागू झालं. मग आता तेव्हा तर लागू झालं असेल महिला आरक्षण, मग आता परत महिला आरक्षणाचा विषय कुठं आला? आता विषय असा आला आहे की कुठंतरी आपल्याला 2029ला निवडणूक असं जसं तसं लढणं हे जमणार नाही. मग ह्याच्यात आपल्याला खासदार वाढवण्याची भूमिका जर घेतली, डिलिमिटेशन त्याच्यामध्ये केलं, तर मग कुठंतरी आपल्याला चान्स आहे. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही भूमिका मांडली ही महिला आरक्षणाची नव्हतीच, ही होती डिलिमिटेशनची. डिलिमिटेशनचा त्यांचा जो कट होता तो सर्व विरोधी खासदारांनी हाणून पाडला. त्याच्यात एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं बाहेर 400 पारचा नारा जे करत होते त्याचं प्रमुख कारण होतं 400 पार गेले असते तर जसा हा कायदा करत असताना त्यांना इतर विरोधी पक्षावर अवलंबून राहावं लागलं. 400 पार जर झाले असते तर उद्या काय या देशाचं केलं असतं, का देशाला सुद्धा तोडलं असतं, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दिल्लीकडनं स्क्रिप्ट आली असावी. ते अभ्यासू आहेत, नक्कीच त्यांना त्यांच्या मनामध्ये वेगळी भूमिका आणि भावना असावी, पण वरून जर स्क्रिप्ट आली असेल तर ती वाचून दाखवावी लागते. दुर्दैव असं बिहारमध्ये 66% जागा वाढत होत्या आणि महाराष्ट्रामध्ये 56% वाढत होत्या. 10%चा हितच फरक होता. मग महाराष्ट्रातले हे सर्व नेते, गुजरातचे प्रमुख नेते जे या देशाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात, त्यांनी सांगितलं म्हणून महाराष्ट्रासुद्धा तुम्ही नुकसान करायला निघाला होता. म्हणजे इथं बिहारमध्येच आपलं फरक, यूपीचा तर वेगळाच फरक. त्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं असतं. आणि हे इतर जे महत्त्वाचे विषय आहेत, काही टेक्निकल मुद्दे आहेत, हे पुण्यामध्ये उद्या 10 वाजता मी नक्कीच मांडेल. तुमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांना स्क्रिप्ट आली त्यानुसार त्यांनी आज आपलं सगळं वक्तव्य केलं. मात्र त्यांनी आज या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एक आव्हान देखील दिले की माझ्या उंचीचा कोण विरोधी पक्षामध्ये नेता असेल तर मी समोरासमोर येऊन डिबेट करायला तयार आहे, अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी त्यांच्या उंचीचा मी तरी नाही आहे, पण बाकी जे कोणी प्रमुख नेते असतील, मग ज्याच्यामध्ये इतर काँग्रेस पक्षाचे असतील, उद्धव ठाकरे साहेबांचे पक्षाचे असतील, आमच्या पक्षाचे प्रमुख नेते असतील, यांनी हा जर पुढाकार घेतला तर योग्य ठरू शकतो. पण मी एक साधा आमदार म्हणून, या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून उद्या एक प्रेस कॉन्फरन्स नक्कीच तिथं घेणार आहे. खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि तो मी प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत. उद्या 10 वाजता पुण्यामध्ये माझी प्रेस कॉन्फरन्स होईल. पुण्याचं जे आमचं राष्ट्रवादीचं कार्यालय आहे तिथं ही प्रेस कॉन्फरन्स होईल. खरं काय झालं, कसं घडलं, काँग्रेसचे देशातले नेते त्या ठिकाणी बोलत आहेत, मी तिथं बोलणार आहे. फक्त हे बोलत असताना उद्या जर कोणाला वाटतं मी जे काय बोललो ते चुकीचं बोललो तर माझी प्रेस झाल्यानंतर मला बोलवा. मी सुद्धा तिथं त्यांच्या एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर नाही, कारण त्यांचं खरंच या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर दुसरं कोणी अभ्यासू म्हणजे जे त्यांचे आसपास असणारे फक्त राजकीय दृष्टिकोनातून भुंकणाऱ्या नेत्यांबद्दल मी बोलत नाही, पण अभ्यासू एखादा जर नेता असेल, आणि मला असं वाटतं अशोक चव्हाण साहेबांसारखा जर एखादा खूप मोठा नेता असेल जो आता भाजपमध्ये गेलेला आहे, त्यांना जर ते काम दिलं तर मी अशोक चव्हाण साहेबांबरोबर युक्तिवाद आणि चर्चा करायला त्या ठिकाणी तयार आहे. महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर निधी वाटप जे आहे ते व्यवस्थित होईल असं भाजपच्याच लोकांना वाटत होतं, नगरसेवकांना वाटत होतं. पण साटम सोडले तर बाकीच्या नगरसेवकांना हवा तेवढा निधी मिळताना दिसत नाही. ओव्हरऑल होते कशा प्रकारे बघतात? नाही, हिंमत असेल तर तुम्ही बंड करा. सुरुवात झालेली आहे की दिल्लीमध्ये सुद्धा जो काही डिलिमिटेशनचं बिल आलं होतं, भाजपचेच अनेक नेते नाराज होते. हे कसला काय वेगळा प्रयोग त्या ठिकाणी केला जातो आहे. तसं आता सुरुवात झालीच आहे पराजयाची भाजपची. त्यामुळे हळूहळू मला तर वाटतं की जे लोक काँग्रेस आणि इतर पक्षातून BJPत गेले त्यांनी बंड करायला सुरुवात करावं, आणि जे तिथे असणारे प्रामाणिक भाजपचे RSSचे लोक आहेत, जे अनेक वर्ष त्यांच्या विचारासाठी आणि RSSसाठी आणि भाजपसाठी काम केलं आहे, पण त्यांना अजूनपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही, त्यांनीसुद्धा बंड करायला काय हरकत नाही. पण कसं आहे, कुठं ना कुठेतरी कोणाची फाईल असते म्हणून ते घाबरतात. पण त्यांचं जर मत असेल, आम्हाला कळलं तर त्यांची भूमिका आम्ही नक्कीच तिथं मांडू. साताऱ्याच्या घटनेचा उल्लेख तुम्ही केला. ड्रग्जचा विळखा येतो बसलेला आहे. आतापर्यंतची जी कारवाई ती जवळपास 6 कोटीपर्यंतची कारवाई झालेली आहे.
गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये येणारं 1,00,000 कोटीचं ड्रग हे वेगळ्या वेगळ्या पोर्टवर म्हणजे जिथं बोटी येतात तिथं पकडलेलं आहे. जर 1,00,000 कोटी रुपयाचं जर ड्रग पकडलं जात असेल तर आत किती आलं याचा विचार केला आहे? हे तुम्हाला माहीत असतं की पिक्चरमध्ये सुद्धा जेव्हा दाखवलं जातं तेव्हा 100 ट्रक खोट्या दारूचे आत जातात, तेव्हा एक ट्रक मुद्दामून पकडवला जातो, बाटल्या फोडल्या जातात, लोकांना वाटतं वा किती मोठं काम केलं. आता हे झालं जे नॅचरल ड्रग आहे. जे केमिकल ड्रग आहे ते तर फार कितीतरी जास्त किमतीचं आहे. बऱ्याच काही फॅक्टऱ्या तिथं पकडल्या गेल्यात. आणि तुम्ही असं समजू नका मुंबईत ड्रग्ज आहे. मी आता कोल्हापुरात आहे, कोल्हापुरात सुद्धा ड्रग्ज हे केमिकल ड्रग्ज तिथे मिळते, सांगलीत तिथे मिळते. त्यामुळे हे ड्रग्ज आता फार दुर्दैवाने ग्रामीण भाग, शहरी भागात आहे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आलेलं आहे. आणि कसं एक नेक्सस आहे, एक कुठेतरी नेटवर्क आहे. ठीक आहे, पोलीस प्रशासन जे कोणी कारवाई करते चांगली गोष्ट आहे, पण एवढी कारवाई पुरेशी नाही. खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल. पण याच्यातच काही नेत्यांचे पण संबंध आहेत असं आम्हाला कळते. पुण्याच्या जो पाटील पकडला होता त्याच्यावरनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लेन्सकार्डचा एक विषय गेली 2 दिवस करतो की कर्मचाऱ्यांना कपडे परिधान करण्यावर ज्यांनी जी मर्यादा घातलेली आहेत किंवा जी काही निर्बंध घातलेले आहेत त्यावरून एक नव्या वादाला तोंड फुटताना दिसतंय. तिथं कपाळाला टिळा लावायचा नाही किंवा अशा पद्धतीचं एक नियम घातलेत लेन्सकार्डनं, अशा पद्धतीची माहिती आहे. नाही, कुठल्या हेतूतून त्यांनी त्या ठिकाणी केलं हे मला तरी माहीत नाही. पण कुठले कपडे घालावेत, तिळा लावायचा नाही लावायचा, टिकली लावायची नाही लावायची, कुठले कपडे घालायचे, कसे घालायचे, कुठल्या गाडीत यायचं, कुठल्या घरात राहायचं, कुठली भाषा बोलायची, हे सगळे त्या व्यक्तीचे अधिकार आहेत, संविधानाने दिलेले अधिकार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजू, या बाजूला एक्स्ट्रीमसुद्धा आणि त्या बाजूला एक्स्ट्रीमसुद्धा असं पाऊल घेणं हे योग्य नाही. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये उगाच लक्ष देण्यापेक्षा बिझनेस त्यांचा चांगला चालत असेल तर अजून चांगला चालावा, अजून मुलांना नोकऱ्या द्या, मुलींना नोकऱ्या द्या. पण असं नवीन काहीतरी फॅड काढणं हे कोणालाच योग्य नाही. मगाशी साताऱ्याच्या घटनेचा तुम्ही उल्लेख केलात. आज एकनाथ शिंदे यांची सभा होते साताऱ्यामध्ये, मात्र त्या सभेच्या ठिकाणी महेश शिंदेंचा कुठेही उल्लेख नाही किंवा पोस्टरवर फोटो नाहीत असं दिसतंय. महेश शिंदेंच्या संदर्भात या सगळ्या एकूणच प्रकरणावरून संशय गेल्या काही दिवसापासून घेतला जात होता. कसं बघता एकूणच या सगळ्या घटनांकडे भाजप? बघा, ऑपरेशन टायगरची जी काही चर्चा त्या ठिकाणी आपण ऐकतो ती अशी चर्चा ऐकत होतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून उद्धव ठाकरे साहेबांचे जे कुठले खासदार आहेत त्यांना तिथं आपल्याकडे ओढलं जाईल. काल तुम्ही बघितलं आहे बिलावर मतदान होत असताना एकसुद्धा मतदान हे दुसरीकडे म्हणजे भाजपकडे नाही गेलेलं हे आपण सर्वांनी बघितलं आहे. मग ऑपरेशन टायगर हे खरं असलं तरी कुठला टायगर याच्यात थोडीशी गफलत झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. आता एकनाथ शिंदे साहेबांना भाजप अडचणीत आणते हे सरळ सरळ त्या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे. याच्यात महेश शिंदे जे आहेत आधीच लोकांना कळलं होतं ते भाजपला त्या ठिकाणी जातील. त्यामुळे त्यांनी घरातच एक वेगळी खेळी त्या ठिकाणी खेळली. उद्या जाऊन ते भाजपच्या चिन्हावर तिथं उभे राहतील असं मला वाटतं. फक्त ते तिथंच थांबेल का असे बरेच आहेत. कारण आम्हाला जे कळतं आहे काँग्रेसवर पण भाजपचं लक्ष आहे, त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातल्या आमदारांवर आहे, अजितदादांच्या पक्षातल्या आमदारांवर आहे आणि अशा आमच्या पण काही पक्षातल्या आमदारांवर आहे. कारण त्यांना असं वाटत होतं डिलिमिटेशनचं बिल हे परवा तसं पास होईल आणि डिलिमिटेशन जेव्हा होणार तेव्हा मतदारसंघ जो 3 लाखाचा आहे, 3.5-4 लाखाचा आहे, 4.5-5 लाखाचा आहे, त्यात 2 मतदार तयार होतील. मग एकाला एकीकडनं द्यायचं आणि दुसऱ्याला दुसरीकडनं द्यायचं. झालं असं आहे, आता गोची झाली या लोकांची जे तसे प्रवेश करत चाललेले आहेत. अरेच्छा, आता डिलिमिटेशन होणार नसेल आणि जर आमदारच वाढणार नसेल तर आपण भाजपत प्रवेश केला कशाला, नाही तर भाजपशी बोललो कशाला. त्यामुळे जे लोक प्रवेश करण्याच्या नादात असतील ते सुद्धा रिव्हर्स होतील असं मला वाटतं. पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण साताऱ्याचं कसं होतं आहे, लोकांनाही उत्सुकता आहे, मीडियालाही आणि आम्हालाही. किती आक्रमक त्या ठिकाणी ते बोलतात आणि ते बोलू शकतात आक्रमक, पण ती भूमिका आज ते काय घेतात हे बघावं लागेल. 10 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे सरकारला अजित पवारांच्या विषयासंदर्भात. काय नेमकी भूमिका 10 तारखेनंतर असणार? कारण सरकारला महागात पडेल असं तुम्ही. नाही, महागात पडणारच. हे बघा, हे रोहित पवार बोलतोय म्हणून मीडिया हा विषय घेते, नाही तर ह्या सरकारवर दबाव काय रोहित पवारचा पडत नाही आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा पडतो आहे. 18 पगड जाती
सगळ्या समाजाची लोकांना एक उत्सुकता आहे खरंच काय घडलं दादांचं. दादांचा जो काही एक ऑरा होता, नाही तर अजितदादा एक असे नेते होते सर्व समाजाला घेऊन पुढे त्या ठिकाणी जायचे. आणि याच्यातच मराठी माणसावर जर आघात होत असेल, नाही तर घातपात होत असेल, नाही तर ॲक्सिडेंट होत असेल आणि त्या एवढ्या मोठ्या नेत्यालाच न्याय मिळत नसेल तर लोकच आता म्हणायला लागलेत तर मग आमचं काय, म्हणजे सामान्य लोकांचं काय. त्यामुळे लोकांचं प्रेशर या सरकारवर आहे. 10 तारखेपर्यंत या सरकारने या बाबतीत काहीच नाही केलं, नाही तर शब्दाचा खेळ खेळत राहिले तर मग नक्कीच ते महागात पडेल, कारण लोक या गोष्टी विसरणार नाहीत. ठीक आहे, धन्यवाद. येऊ का उद्याच्या अर्धे विषय तुम्ही इकडे उद्याचं प्रेस कॉन्फरन्स बघा. कसं आहे तुम्हाला आसामचा एक अभ्यास करून घ्या. आसामचं ते